नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे नारळाचं उत्पन्न कमी असण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यापैकी कीड व्यवस्थापन हे एक महत्त्वाचं कारण आहे. आज आपण नारळावरच्या प्रमुख किडींपैकी गेंड्याभुंगा या किडीविषयी माहिती करून घेणार आहोत. मंडळी, गेंड्याभुंगा या किडीला त्याच्या नावाप्रमाणे डोक्यावर गेंड्यासारखं एक शिंग असतं. तसंच हा भुंगा काळ्या रंगाचा असून मध्यम आकाराचा असतो. त्याचा तोंडाचा भाग तीक्ष्ण असतो, त्यामुळेच हा भुंगा माडाचा नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. या किडीच्या एकूण 4 अवस्था असतात: अंडी, अळी, कोश आणि प्रौढ पतंग. यापैकी पहिल्या 3 अवस्था बागेमध्ये कुजलेला पालापाचोळा, शेणाचे खड्डे, कंपोस्ट यावर आढळतात. अळी अवस्था शेण आणि कुजलेल्या अवशेषांवर उपजीविका करते. कोशातून बाहेर आलेले प्रौढ भुंगे मात्र माडाच्या नवीन येणाऱ्या सुईकडे आकर्षित होतात आणि नुकसान करतात. प्रौढ भुंगे माडाच्या शेंड्यामध्ये येणारा नवीन कोंब किंवा सुई पोखरतो. लागण झालेल्या माडाच्या झावळा त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. लहान रोपांमध्ये सुई भुंग्याने खाऊन परत केल्याने अशा रोपांना नवीन सुई येत नाही. काही वेळेला न उमललेली पोय देखील हा भुंगा कुरतडून खातो. जुलै ते सप्टेंबर म्हणजे पावसाळ्यामध्ये या किडीची तीव्रता आपल्याकडे अधिक प्रमाणात आढळते. मंडळी, या किडीचं नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किडीची पैदास शेणखताच्या खड्ड्यात होत असल्याने बागेमध्ये शक्यतो शेणखत साठवायचं असल्यास अशा खड्ड्यात दर 2 महिन्यांनी 1.5% तीव्रतेची क्लोरोपायरीफॉस भुकटी मिसळावी, ज्यामुळे अंडी, अळी आणि कोश या किडीच्या ज्या अवस्था आहेत त्या नष्ट होतील आणि पुढची पिढी त्यांची तयार होणार नाही. काही वेळा नारळबागेमध्ये 2x2x2 फूट लांबी, रुंदी, उंचीचे फसवे खड्डे तयार करावेत. त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा, शेणखत भरावं आणि त्यामध्ये क्लोरोपायरीफॉसची भुकटी मिसळावी, जेणेकरून या खड्ड्यातील शेणखतात मादी भुंग्यांनी घातलेल्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांचा नाश होईल. तसंच कुजलेला पालापाचोळा, तोडलेल्या माडांच्या खोडांचे अवशेष हे नारळबागेत ठेवू नयेत. शेणखताची साठवण नारळबागेत किंवा जवळपास करणं शक्यतो टाळणं आवश्यक आहे. ओलं शेण नारळाला टाकणं टाळावं. शेण उन्हामध्ये वाळवूनच मग नारळाला देणं योग्य आहे. गेंड्याभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आल्यास पहिल्यांदा तारेच्या टोकदार हुकाने भुंगे बाहेर काढून नष्ट करावेत. भुंग्यांनी पोखरलेला भाग स्वच्छ करून त्या छिद्रात वाळू आणि 1.5% क्लोरोपायरीफॉस भुकटी 25 ग्रॅम या प्रमाणात घेऊन भरावी. हा उपाय दर 3 महिन्यांनी केल्यास अधिक फायदा होतो. गेंड्याभुंग्यांना आकर्षित करून मारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले सापळे लावण्यास हरकत नाही, पण नारळ झाडावर हे सापळे मात्र बांधू नयेत. सापळ्यांमध्ये येणारे भुंगे नियमित मारून टाकणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळच्या वेळी बागेचं निरीक्षण आणि लगेच त्यावर उपाययोजना जर केल्या तर भुंग्यांमुळे होणारा त्रास हा कमी होऊ शकतो. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात नारळावरील गेंड्याभुंगा किडीचं नियंत्रण याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.